नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहे मराठवाडा स्पेशल शेवग्याची भाजी. आता ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, अगदी पटकन बनते, पण तितकीच टेस्टीसुद्धा आहे. या भाजीपुढं नॉनव्हेजची भाजीसुद्धा फिकी पडेल. इतकी ही टेस्टी भाजी तुम्ही घरी बनवू शकता आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. तर नक्की एकदा मराठवाडा स्टाईल शेवग्याची झणझणीत ही भाजी तयार करून पहा. या भाजीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलंच आहे. याचबरोबर व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल की भाजी करता आपण काय काय वापरलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याच्यावरची साल ही काढून घेतली आहे. आता असं केल्यामुळं होतं काय, एकतर शेंगा लवकर शिजतात आणि शेंगा या कडवट लागत नाहीत. थोड्याफार शिऱ्या ठेवल्या तरी चालतील, पण खूप जास्त त्यावर जे काही साल असते ती ठेवू नये. आता शेवग्याच्या शेंगा कट करून घ्या. अगदी फिंगरच्या साईजच्या आपण या शेंगा कट केलेल्या आहेत. जर तुम्हाला छोट्या साईजमध्ये आवडत असतील, तर त्या पद्धतीने जरी कट केल्या तरी चालतील. पण हातात किंवा त्या व्यवस्थित खाता येतील अशा एवढ्याच साईजच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या शेंगा या पद्धतीने कट करून झाल्या, की मग भाजी बनवायला सुरुवात करायची. आता जर तुम्ही नवशिके असाल, तरीसुद्धा ही भाजी तुम्ही पहिल्या प्रयत्नात अगदी टेस्टी भाजी बनवू शकता. तर ती कशी? तर यासाठी छोट्या-छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पूर्णपणे व्हिडिओ पाहत राहा. इथे आता जवळपास अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा होत्या. त्या शेंगा व्यवस्थित आपण सोलून घेतल्या आणि त्यानंतर कट करून त्या धुवूनही ठेवलेल्या आहेत. आता भाजी करता आपल्याला जो काही रस्सा लागतो, तो इथेच तयार करायचा असतो. त्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे, अर्धा किलो शेंगासाठी. चवीनुसार हळद किंवा मीठ वापरायचं. याचबरोबर लसूण आल्याची पेस्ट टाकायची आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं साहित्य भाजीत वापरलं तर चालणार नाही का? चालेल, पण जर का तुम्हाला भाजीचा रस्सा जास्त टेस्टी हवा असेल, तर या पद्धतीने तुम्ही करून पहा. आता शेवगाच्या शेंगा धुवून आपण त्या लगेच या पाण्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. पाण्याला उकळी फुटली की मग शेंगा टाकायच्या, म्हणजे शेंगा लवकर शिजतात. आता दुसऱ्या साईडला मी एक वाटण तयार केले. त्यामध्ये 2 कांदे, 2 टोमॅटो आणि अर्धा खोबऱ्याची वाटी होती. ती सगळी जिन्नसं भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्याचबरोबर लसूण आल्याची पेस्टसुद्धा मी मिक्स करून ते वाटण तयार करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या शेंगाही शिजलेल्या आहेत. आता त्याच कढईमध्ये मी ते सगळी जिन्नसं काढून ठेवली आहे आणि लगेच आपण आता एक फोडणी देऊया. भाजी करता छान आता थोडंसं तेल वापरलंय, साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून. हवं तर कमी वापरलात तरी चालेल. थोडीशी झणझणीत आणि तर्रीदार भाजी करता तेल थोडंसं जास्त वापरा. तेल तापलं की यामध्ये थोडंसं हिंग, 1 चमचा जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा. याचबरोबर इथे काळा मसाला 1 मोठा चमचा आणि लाल तिखट थोडंसं 1 चमचा, साधारणतः बॅडगी मिरची वापरली आहे, जेणेकरून रंग सुरेख येतो. काळा मसाला ऑलरेडी तिखट असतो, त्यामुळं लाल मसाला वापरत असताना बेताने वापरा. त्यानंतर हा सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला कुक करून घ्यायचा आहे. जोपर्यंत या मसाल्यातनं तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत मसाला सतत परतून घ्यायचा. जेणेकरून या मसाल्याला छान चव येते आणि अगदी सुवास दरवळतो, ज्यावेळेला तुम्ही ही भाजी घरी बनवत असाल. आता पूर्णपणे मसाला कुक झाला, की यामधनं तेल सेपरेट होतं. याचाच अर्थ भाजी करता जो काही मसाला आपण वापरलाय, तो अगदी परफेक्टपणे कुक झालेला आहे असं समजावं. आणि ऑलरेडी वाटण वाटत असताना 2 कांदे, 2 टोमॅटो आणि अर्धी वाटी खोबरं, याचबरोबर लसूण, आलं असं आपण सगळी जिन्नसं तेलामध्ये भाजून घेऊनच मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि थोडासा गरम मसाला टाकलाय. गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे धने पावडर वापरली तरी चालेल. कारण ऑलरेडी काळ्या मसाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मसाले वापरलेच असतात. आता मसाला व्यवस्थित परतून झाला, की मग आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. आता अजून सगळ्यात महत्त्वाची टिप एक सांगते. शेवग्याच्या शेंगा शिजल्या का नाही त्या कशा चेक करायच्या? जर शेंग उचलून बघायची आणि थोडीशी दाबून प्रेस करा. जर ती मऊ पडली असेल, याचाच अर्थ शेंगा तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला जास्त भाजी शिजवायची गरज भासत नाही. कारण ऑलरेडी शेंगा शिजल्यामुळं साधारणतः 1 उकळी फुटेपर्यंतच भाजी शिजवून घ्या. आता फोडणीमध्ये सगळा रस्सा आणि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा या ॲड केलेल्या आहेत आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलंय. तयार आहे आपली झटपट मराठवाडा स्टाईल तर्रीदार
झणझणीत शेवग्याची भाजी. शेवग्याच्या शेंगाची भाजी भाकरीबरोबर खाण्यास अप्रतिम लागते. आता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. जसं लागत असेल तसं मीठ ॲड करावं आणि मस्त तर्रीदार भाजीचा आस्वाद घ्या. बनवायला खूप सोपी आहे. अगदी या भाजीकरता जे काही वाटण लागतं, ते तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवलं तरी चालेल. म्हणजे आयत्या वेळी तुम्हाला पटकन भाजी करता येईल. आता त्या वाटणामध्ये आवडीनुसार खसखस, खोबरं किंवा अजून तुम्हाला तीळ आवडत असतील, तरीही ॲड केले तरी चालतील. पण मी बेसिक कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर इतकंच भाजून घेऊन ती पेस्ट तयार करून ठेवलेली होती. आता तयार आहे आपली झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही भाजी सर्व्ह करून दाखवते. बघा किती छान तर्री सुटली आहे. कारण भाजी मंद आचेवर थोडीशी शिजवून घेतली, की छान त्याला तेलही सुटतं. अशा प्रकारे झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि भाकरी असेल, तर काय बेत होईल. नक्कीच या विंटर सीझनमध्ये ही झणझणीत शेवग्याची शेंगाची भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा.